जेव्हा आम्हाला शिक्षण मिळेल त्यावेळेला आम्ही आमच्या हक्काने अधिकारांसाठी पेटून उठू, या व्यवस्थेला जाब विचारू. त्यासाठी हा शिक्षणाचा सगळा अट्टास आहे, शिक्षण परिषदेचा. आता आमच्या धारणा वेगळ्या आहेत, खरं आहे. आपण जर बघितलं तर मी मागाशी तुम्हाला जसा शाळेचा मुद्दा सांगितला, फक्त शाळेचा मुद्दा नाही आहे, विद्यापीठांचा सुद्धा मुद्दा आहे, उच्च शिक्षणाचा मुद्दा आहे, आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा मुद्दा आहे. आणि तो आता खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी, संघटनांनी आता आपल्या अजेंड्यावर प्रामुख्यानं आणला पाहिजे. आता फक्त शाळा वाचल्या म्हणजे शिक्षण वाचणार नाही, आपला तो मुद्दाच नाही. बोलण्याच्या ओघात मी सांगितलं ते शाळाबाह्य मुलांसाठी देखील आपण सगळेजण काम करताय, इथं बरेच कार्यकर्ते आहेत, त्यांच्या दृष्टीनं मुद्दा आहे. आंबेडकरी चळवळ या शिक्षणाकडे कोणत्या अर्थानं बघते आणि आम्ही काय जाणीवेतून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. मगाशी या कार्यक्रमाचे संयोजक सुदर्शन भाऊनी सांगितलं, हे कुठून तरी वेगळ्या ठिकाणून येत आहे. आम्ही पारंपरिक शिक्षणाची चर्चा करत असताना, शिक्षणाच्या हक्कांवर बोलत असताना, आम्ही आमच्या शिष्यवृत्तीवर बोलत असताना, वसतिगृहाचा प्रश्न मांडत असताना आम्ही आता याच्यावर सुद्धा आत्मभानानं, एक संचिततेनं, एक जागृततेनं बोललं पाहिजे की आम्हाला शिक्षण आलंय, आम्हाला काहीतरी कीपॅडवरती, मोबाईलच्या किंवा मदरबोर्डवरती किंवा अजून काहीतरी आम्हाला लिहिता येतं, टाईप करता येतं म्हणून आम्ही मोबाईल वापरतोय. पण मोबाईल कसा वापरायचा याचं ज्ञान आम्हाला शिक्षण देणार आहे. बघून बघून अनुभवातून आम्हाला समजेल हो, पण कोणती पोस्ट फॉरवर्ड करायची आहे, कोणती सत्यता पडताळून बघायची आहे, हे जर तुम्हाला समजायचं असेल तर त्यासाठी म्हणून हे शिक्षण आहे. आता आपल्या जबाबदाऱ्या सगळ्या वाढलेल्या आहेत. आंबेडकरी जाणीवीच्या कार्यकर्त्यांना हे सगळं समजून घेतलं नाही तर जाती धर्मात, जातीत तेढ वाढणार आहे. हा समन्वय आणि सलोख्याचा भाग सगळा, पिलर सगळा ढासळणार आहे. आणि खऱ्या अर्थानं जर असं होणार असेल या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, तर हा महाराष्ट्र कोणत्या दिशेला जाणार आहे हे परत वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणून तुमच्यासारख्या, आमच्यासारख्या या हजारो लोकांची गरज आता कधी नव्हे इतकी महाराष्ट्राला, या देशाला निर्माण झालेली आहे. मला नक्की खात्री आहे की जे म्हणून परिवर्तन माझे म्हणून समजून घेतात, जे आंबेडकरवादी आहेत, ती ही सगळी जबाबदारी सक्षमतेने पेलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. कारण त्यांनी या महापुरुषांच्या विचारांचं बीज, त्या महापुरुषांच्या विचारांचं सगळं एक संचित सगळं प्राशन केलेलं आहे. खरं तर या समूहाला शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि अशा काळामध्ये वाकलेल्या पाठीच्या कण्यात स्वाभिमानाचं पोलाद भरण्याचं काम या महापुरुषांनी केलं. आणि म्हणून त्यांचं पोलाद पुन्हा एकदा नव्याने या नव्या पिढीच्या पाठीच्या वाकलेल्या कण्यात जावं, त्यासाठी ही शिक्षण परिषद आहे. या शिक्षण परिषदेचा दुसरा काहीच नाहीये. इथं बसलेल्यापैकी कोणाला राजकारणात जायचं नाही, कोणाला खासदार व्हायचं नाही, कोणाला आमदार, कॉर्पोरेटर कोणाला व्हायचं नाही. इथं खालील्या बसलेल्यांपैकी वेगळ्यांची भूमिका काय असेल मला माहिती नाही. आणि म्हणून ती लोक निर्भीडतेनं बोलतायत. ज्यांच्यात निर्भीडता असते ती लोक इतक्या सक्षमतेनं बोलू शकतात, नावं घेऊ शकतात. मी आदरानं तुमचं नाव घेतो सुदर्शन भाऊ, तुम्ही जाहीर पद्धतीनं सांगितलेलं की आमचे शत्रू कोण आहेत आणि मित्र कोण आहेत. आम्हाला शिक्षण हे ओळख करून देणार आहे. आम्ही ज्यांच्याबरोबर भांडतोय, ज्यांच्याबरोबर विसंवादात गेलोय, ते आमचे शत्रू नाही, ते आमचे मित्र आहेत. आमच्या शत्रूला आम्ही आमचा मित्र म्हणतो, ही आमची खरं तर बेजबाबदार कृती आहे. मी फारसं बोलत नाही, फक्त एक 4-2 मुद्दे सांगतो यातले. हे सगळे शिक्षणावर सगळे पुढे मुद्दे आलेले असताना, शिक्षणाचं आता सार्वत्रिकरण होणं गरजेचं असताना शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे. आणि ती जबाबदारी, त्याची पहिली झळ या देशात कोणाला बसणार असेल तर ती पहिली झळ या देशामध्ये शिक्षणाच्या उदारीकरणाच्या भूमिकेतून पहिली झळ आहे ती या सगळ्या वंचितांना, उपेक्षितांना, शेतकऱ्यांना आणि कामगारांना बसणार आहे. आणि म्हणून हातात हात घालून तुम्ही आम्ही सर्वांनी शिक्षणाचा हक्क नाकारलेला जात असताना तुम्ही आम्ही सर्वांनी याच्या विरोधात प्रखरतेनं लढा दिला पाहिजे. आणि ही शिक्षणाची नवीन क्रांती करण्यासाठी आपण सिद्ध झालं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वाटेल आपण हतबल होऊ, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अपयश येईल असं वाटतं, त्या त्या काळामध्ये त्या त्या ठिकाणी या महापुरुषांचे विचार आपल्याला दहातीचं बळ देतील आणि पुढे जाण्याची एक नवी प्रेरणा देतील, असा आत्मविश्वास या निमित्तानं मला वाटतो. आणि फक्त शेवटचं एकच आवाहन करतो की अशा बदललेल्या कालखंडामध्ये आपण एका भग्न नजरेनं या व्यवस्थेकडे बघण्यापेक्षा आपण एक चांगला विचार घेऊन पुढे जाण्यासाठी आपल्यातल्या सगळ्या चुकीच्या गोष्टी, आपल्यातलं अज्ञान जाळून शिक्षणाच्या पुढे जाऊया, आपल्यातल्या अंधश्रद्धा जाळून आपण पुढे जाऊया. विवेकवाद, समतावाद, विषमतामूलक समाजाला सगळ्या गाडून समतेचा आग्रह धरूया. आपला हा समतेचा आग्रह खऱ्या अर्थानं या शिक्षण परिषदेचं यश असेल असं मी मानतो.